पाहूया बातम्या विस्तारानं। रायगड जिल्ह्यातील चौदार तळे सत्याग्रह या ऐतिहासिक घटनेचा 99वा वर्धापन दिन आहे। आजपासून या सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे। या निमित्त आयोजित अभिवादन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले, अदिती तटकरे, उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार प्रवीण दरेकर तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे प्रमुख, मार्गदर्शक, बौद्ध धर्मगुरू पूज्य भदंत राहुल बोधी महाथेरो, धम्मसेवक नागसेन कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी ऐतिहासिक चौदार तळे इथल्या स्मारकाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केलं, तसंच चौदार तळे आणि परिसराची पाहणी केली। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चौदार तळे जलशुद्धीकरण प्रकल्प आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली। आपला देश डॉक्टर बाबासाहेबांचे उपकार कधीही विसरू शकणार नाही असं सांगत समाजामधील विषमता दूर करून समता प्रस्थापित करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं। चौदार तळे सत्याग्रहानं विषमतेच्या विषवल्लीचा नायनाट करून समतेची बाग फुलवण्याचं काम केलं असं सांगत या संघर्षाचा इतिहास आणि झालेलं नुकसान पुढच्या पिढींपर्यंत पोहोचावं यासाठी हे शताब्दी वर्ष साजरं करण्याचा निर्णय घेतलाय असं मुख्यमंत्री म्हणाले। चैत्यभूमीवर इंदू मिलचं जे आपलं स्मारक आहे, जवळपास सिव्हिलचं वर्क हे 80% पूर्ण झालंय। पुतळ्याचं काम देखील आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। लवकरच अतिशय सुंदर अशा प्रकारचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे त्या ठिकाणी सुरू होईल। मागच्या काळात जेव्हा मी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेलो होतो त्यावेळेस त्यांना विनंती केली होती की या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे एक रिव्हियर्ड अशा प्रकारचे स्टुडंट, एक स्कॉलर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले आहेत आणि म्हणून आम्हाला या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं अध्यासन तयार करायचं आहे। त्याला तुम्ही परवानगी द्या। आत्ताच मला सचिव सांगत होते की आता जवळपास त्या प्रस्तावाला ते तत्वता मान्यता देत आहेत आणि अशा प्रकारचं एक अध्यासन हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्येही त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि 2 आपले विद्यार्थी PhD हे दरवर्षी त्या ठिकाणी करतील। बाबासाहेबांच्या विचारांचा सन्मान करणारे अनेक कामं महायुती सरकारनं केली आहेत, तर अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत असं ते म्हणाले। मुंबईतील दादर इथल्या इंदू मिल परिसरातील बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं 80% काम पूर्ण झालंय। पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आहे। लवकरच अतिशय सुंदर स्मारक सुरू होईल असं मुख्यमंत्री म्हणाले। बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलं, तिथे त्यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाली आहे। या अंतर्गत 2 विद्यार्थी PhD करतील अशी व्यवस्था आम्ही उभी करत आहोत असं ते म्हणाले। एकीकडे बाबासाहेबांच्या संघर्षाला प्रणाम करत असताना आपण सगळे हा संकल्प घेऊया की समाजामध्ये सगळी विषमता दूर झाली पाहिजे। अस्पृश्यता आणि विषमता हा जगातला सगळ्यात मोठा अपराध आहे। हा अपराध हा पूर्णपणे नायनाटतेचा झाला पाहिजे आणि एक समतायुक्त अशा पद्धतीचं राज्य, एक समतायुक्त समाज आणि एक समतायुक्त भारत आपण सगळे मिळून निर्माण करू अशा प्रकारची प्रतिज्ञा आजच्या क्षणी आपण सगळे मिळून घेऊया। यावेळी जातीभेदातून झालेल्या अत्याचारांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना थेट शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करण्यात आले। या 100 पैकी 10 जणांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले। अशा प्रकारच्या नियुक्ती देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असून समतेच्या दिशेनं टाकलेलं पाऊल असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। डॉ.